कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मला बोलायचंय तुमच्याशी। हेच तुम्ही मगाशी बोलला की तुम्हाला माझ्याशी बोलायचंय, तुम्हाला माझ्याशी बोलायचंय। बोलायचंय हो। हा, मग खरंच बोलायचं का एवढंच बोलायचं होतं की तुम्हाला माझ्याशी बोलायचंय? हा एवढंच बोलायचं। नाही थांबा, हो थांबा, आहे अजून आहे। काय होय अजून? बोला की मग, आम्ही ऐकायलाच बसलोय, ती बी माईक हातात घेऊन। हा बोला, काय भावना आहे तुमच्या मनात या क्षणाला? नाही, असं जग जाहीर नाही करायचंय मला, तुमच्याशी बोलायचंय। प्रायव्हेट PRIVAT नाही, जाऊ दे। म्हणजे मला असं म्हणायचंय की हुडकून देऊ जरा, सारखा बघा इकडे कुठं पडले का बघूया। काय शब्द सापडत नाही ना तुम्हाला? हुडकून देतो। नाही जाऊ दे, आपण नंतर बोलूया। तुम्ही दमला असाल ना, आता किती दमलेले दिसताय तुम्ही। नाही, जेवढं दमलो होतो तेवढं दम खाऊन झाला म्हणलं की मी तुम्हाला। बोला तुम्ही, बिंदास बोला, लई वेळ आपल्याकडे। बोला। नको, आपण नंतरच बोलूया। का? बोला की। आपण नंतर बोलू। काय? कुठं? हाय तुमचं नाही आमचं सेमच आहे मास्तरीन बाई। तुम्ही गेला तरी ह्या आहेत की। आई शपथ, खरं सांगतो आता तशी धडधड व्हायला लागली की नाही। आई शपथ, तुम्हाला जेव्हा पहिल्यांदा बघितलं होतं असंच झालं होतं। असा डोल वाजायला लागला होता की नाही आतल्या। आई शपथ, तवाच वाजलं होतं खरंच की। काय काय सांगायचं होतं, नुसतं धाड 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 पेट्रोल टाकल्यागत पळत होतं। होय की होय, खरं सगळं डोक्यातच राहिलो, पोटावर काय आलंच नाही। कोरडच पडली होती घशाला तेवढी। आई बघ, आता बी पडायला लागले। मला कवा काय वाटायचं माहिती आहे काय आपल्या लग्नाच्या आधी? खेड जावं गंगाविषयी तुमच्या घरी, तुम्हाला असं का नाही, असं समोर बसवावं, तुमच्या पुढे असं गुडघ्यावर बसावं आणि फुलबिल घेऊन हातात असं, मग हवा जायची, पुढचं काही सुचायचं नाही। खरंच की आत्ता गेलं की नाही तुमची तशी जायची। आई शपथ, आत्ता तुमचं झालंय की नाही, शेम टू शेम माझं बी तसंच झालं होतं। खरं सांगतो, आई शपथ, तुम्ही आत्तापर्यंत जेवढ्या आवडला होता की नाही त्याच्यापेक्षा 1,00,000 पटीने जास्ती आज आवडला माहिती आहे मास्तरीन बाई। आज तुम्हाला असं बघून का नाही माझ्या मनात आई शपथ, आज परत एकदा तुमच्या प्रेमात पडलो। नको, परमिशन नाही तुमची। गोड गोड गार गार फुलं त्याला मध। मावशी, अगं आता काय ग? म्हणजे कशाबद्दल बोलतेस तू? अगं म्हणजे त्या सरगमला तर अक्षदानं हकलून दिलं, आता अधिपतीच गाणं कोण शिकवणार? काय करणार आहेस मावशी तू? ठरलंय आमचं। काय ठरलंय? बघशीलच तू। आणि ऐक, इथं येऊन काय करणार विचारायचं नाही। निघ आता। भावा, त्या प्रिंटरवाल्याकडे जायला पाहिजे। प्रिंटर खराब झालेत ना, 1-2 नवीन घ्यायला पाहिजेत। बरं, आणि त्या सप्लायरला झापलं पाहिजे। अरे केव्हाची ऑर्डर दिली आहे, रॉ मटेरियल पाठवत नाहीये, त्याला कान पिचक्या दे तू जरा। चालतंय, दोन्हीकडे जाऊया मग।
मास्तरीन बाईंचा फोन. घे घे. हा बोला की हो. हा अधिपती, कामात आहात? काम कसलं, गाडी चालवलोय. गाडी चालवताय? मग नंतर बोलूया आपण. थांबा, गाडी साईडला घेतो. बोला. मी असं म्हणत होते की माझं काम संपलंच आता इथलं. तुमचं पण झालं असेल तर एकत्र जाऊया का घरी? हा चालते की, माझी 1-2 कामं आहेत, तेवढी उरकली की येतो मग न्यायला तुम्हासनी. नाहीतर म्हणजे बघा, तुम्हाला वेळ असेल तर आपण रंकाळ्याला जाऊया का फिरायला? हा रंकाळ्याला? हा म्हणजे तुम्हाला वेळ असेल तर. किंवा नको नको नको, जाऊ दे, नको. हो नाही जाऊया की, जाऊया आपण, जाऊया. आज चक्क तुम्ही स्वतः म्हणायला लागलाय म्हणजे एक नंबर ना. आधी दिनाच काम झाले. तुमची कामं उरकली की नाही, मला टांब दिशी एक फोन करा, मी सान्न दिशी येतो, मग 0 मिनिटात आपण जाऊया. आहे काय? एक फोन टाका फक्त. मला सांगा, फोन टाकला तर आपण बोलणार कसं? बर, जॉग हा मास्तरीच नाही. प्रगती आहे. बरं ठीक आहे, मी आता रंकाळ्याला येते आणि तुम्ही पण तिकडे पोचाल. ओके, चालते. यस, डन. बाय. मग क्या बाबा, प्लॅन जरा चेंज आहे. समजलं मला ते. आता मजा आहे. तुमच्या दोघांची लव्ह स्टोरी रंकाळ्यावर फुलणार तर. हे वांक्या बारक्या पोरगी चेष्टा करतो तुम्ही मला. बरं, मी येतो. बोला मॅडम. अहो, तुम्ही काय मला मॅडम म्हणताय? तुम्ही काही विचार केलाय का? कशाचा? म्हणजे मी परत कधी येऊ गाणं शिकवायला? अहो, असा खंड पडून चालणार नाही हो. आपल्याला लवकरात लवकर क्लास परत सुरू करायला लागेल. हा, ही जी काय गाई तुम्ही आता दाखवताय का नाही, ती जरा आधी दाखवली असती तर आमच्या सुनबाईंनी तुम्हाला हात धरून घराबाहेर काढलं नसतं. तर त्याच घराबाहेर गेल्या असत्या आणि तुम्ही घरात असत्या. तुमचं आपलं चाललंय गोगलगाईच्या गतीनं. अहो, तसं नाही मॅडम. प्रत्येकाची शिकवायची एक पद्धत असते, एक वेग असतो. आणि तुम्हीच म्हणालेलात ना की अधिपतींच्या कलानं घ्या. माझा प्रवास त्याच दिशेने चालू होता. आणि उलट आत्ता अधिपती ओपन अप व्हायला लागलेले, म्हणून तर मी घाई करते ना. नाही, पण आता तुम्ही जरा थंड घ्या. तुम्हाला एक विचारू का? म्हणजे माझ्याकडे एक कल्पना आहे. कल्पना? बोला की. मी जर अधिपतींचा क्लास बाहेर कुठेतरी घेतला तर? म्हणजे सगळ्याच गोष्टी सोप्या होऊन जातील ना. बाहेर म्हणजे कुठं? बाहेर म्हणजे माझी जागा आहेच की. मी इथे बाकीच्यांचे क्लास घेतेच. आणि अधिपतींचा पण मी जर इकडे क्लास घेतला तर आम्हाला दोघांना जरा वेळ मिळेल. त्यांना पण माझ्याशी मोकळेपणाने बोलता येईल. आणि मुख्य म्हणजे अक्षराचं दडपणही नसेल ना. कसं काय नाही राहणार? अहो, त्यांना कसं कळणार आहे की मी इकडे क्लास घेते? अहो, काय खुळे का काय तुम्ही? तुम्हीच आम्हाला सांगितलं ना की अधिपती सगळं जाऊन त्यांनी सांगतात म्हणून. मग ते त्यासनी सांगणार नाही असं वाटतंय बाई तुम्हाला? आणि त्या असा क्लास होऊ देतील? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.